राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणते। महिला आयोगाप्रमाणेच पोलीस काम करायला लागलेले आहेत असं रुपाली ठोंबरे यांनी विधान केलंय। पुढच्या 1 मिनिटात हे पोस्ट करून मी राजीनामा देते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पोलीस कशा पद्धतीने काम करतात हे मी दाखवून देणार आहे असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आपण पोस्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र ही पोस्ट त्यांनी अद्याप केली आहे का हे पाहावं लागणार आहे। हे पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे आपण दाखवून देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत आहेत। बालाजी, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि रुपाली ठोंबरे यांनी इतक्या टोकाची भूमिका का घेतली आहे? नम्रता माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने जे आहे ते काल पोस्ट करत रुपाली ठोंबरे यांची तक्रार अजित पवारांकडे गेली होती आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला मारहाण केल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर त्या तक्रार द्यायला आलेल्या होत्या। आज सकाळी मात्र माधवी खंडाळकर आणि रुपाली पाटील यांच्या बहीण यांच्यामध्ये हा सगळा वाद मिटला आणि आम्ही तक्रार देणार नाही, गैरसमजातून हे सगळं झालं असं म्हटलं होतं। त्यानंतर मात्र रुपाली पाटील यांच्या बहिणीसह इतर 4 जणांवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे सगळं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर मिटलं असताना हा गुन्हा दाखल कसा काय झाला आणि यामध्ये सत्तेचा वापर कसा करतायत पोलीस, कसा ह्या सगळ्याचा वापर करतायत अशा आक्रमकपणे जे आहे ते रुपाली ठोंबरे या संतप्त झाल्याचं पाहायला मिळाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्यांनी सांगितले की आता मी पदाचा राजीनामा देते आणि पोलीस आणि सत्तेचा कसा गैरवापर होतो हे सगळ्या लोकांना मी दाखवते। आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधीलच 2 महिला आहेत ज्या रुपाली चाकणकर आहेत, यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप जे आहेत ते रुपाली ठोंबरे करत आहेत। या सगळ्या संवादामध्ये त्यांनी म्हटलं की रुपाली चाकणकर सारख्या बाया राजकारणात कशा या सगळ्या गोष्टीचा वापर करतात हे आम्हाला माहित आहे। मी हे सगळ्या लोकांना सांगते, पक्ष सत्ता हे सगळं जाऊ द्या, आता ट्विट करून राजीनामा देते, मात्र आत्ताच्या आत्ता या सगळ्यावरती गुन्हा दाखल करा, माधवी खंडाळकरवरही गुन्हा दाखल करा। मात्र हा गुन्हा का दाखल केला, सगळं मिटलं असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार का केला याचा जाब जो आहे तो रुपाली ठोंबरे पाटील यांनी विचारलेला आहे। आणि आता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते त्यांच्यासोबत चर्चा करतायत। कुठल्याही पद्धतीने आत्ताच्या आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे। मला सत्तेचा पक्षाचा काही विषय नाही, मात्र जर आता राजीनामा देते, मात्र आता गुन्हा दाखल करा, नाहीतर उद्यापासून सत्ता कशी वापरतात हे मी दाखवून देणार असल्याचा इशारा जो आहे तो रुपाली ठोंबरे देताना पाहायला मिळत आहेत। आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांसोबत संवाद साधतायत, काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र रुपाली ठोंबरे जे आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकासमोर बसून आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ताच्या आत्ता ही सगळी तक्रार घ्या, गुन्हा दाखल करा, तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुपाली ठोंबरे या देताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे बालाजी, थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाची याला किनार आहे असं म्हणता येईल? नक्कीच गेल्या काही दिवसापासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं। दोघे एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सातत्याने पक्षातच करत होत्या। मात्र आजचा जो सगळा प्रकार आहे तो अप्रत्यक्षपणे रुपाली ठोंबरे असं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामागे जे आहे ते रुपाली चाकणकर यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या महिलेला जे आहे ते तक्रार द्यायला लावली आणि तेच त्या सगळ्या संवादामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता हा पक्षांतर्गत वाद आहे जो एका महिलेने भांडणापासून सुरू केला पोस्ट करून, तो वाद जो आहे तो अतिशय टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 महिला पदाधिकारी आहेत, एक राज्य महिला आयोगाची अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर या ज्या पदाधिकारी आहेत त्या सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काम करतात। एक आक्रमकपणे काम करणारी कार्यकर्ते म्हणून रुपाली ठोंबरे आहेत आणि त्यांनी डायरेक्ट जो टीका जी आहे ती रुपाली चाकणवर करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा अंतर्गत वादाला सगळी झालर असल्याचं आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळते। गुन्हा दाखल होतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे। बालाजी, धन्यवाद या माहितीबद्दल। हिला घेऊन ये पिऊला, ती भावांच्या विरुद्ध पहिली तक्रार घ्यायची काळजी होती, मग काय केलं तुम्ही काल इथं? म्हणजे ती येणार, ती तुमच्या समोर बसणार, दोन्ही तक्रारी, मग काय तू क्रॉस कंप्लेंट होत होती लोकांची? दोघांनी मागल्या, दोघांनी
दोघांनी तुमच्या समोर सांगितलं की आमची तक्रार नाही. बरोबर आहे. मग आमची तक्रार नाही म्हणल्यानंतर आता ती येणार, आता परत ती आली आणि म्हणणार नाही नाही मी तक्रार मागं घेते. मग काय करताय साहेब? म्हणजे मी हेच खेळ खेळत बसू का? म्हणजे आयोगासारखं पोलिसांचं डोकं झाले का? तुम्ही काल म्हटले ना काय झालं? ऐका नाही मिटलं नव्हतं नाही. इथं काय प्रोसिजर केली तुम्ही मिटण्याची? ते पेपर कुठे नाही? ते पेपर कुठे? मला ते पाहिजे साहेब. साहेब मी वकील आहे क्रिमिनल आणि प्रॅक्टिसिंग मध्ये आहे. मी राजीनामा दिला प्रवक्ता पदाचा. आता मी नाही कुणाला हे करणार. आता दुसऱ्या मिनिटाला ट्विट करून सांगते राजीनामा दिला. हे सरकार कशा पद्धतीने चालतात, पोलीस काय काम करतात ही पद्धती इथं नाही मारलं. व्हिडिओ द्या मला. मला व्हिडिओ द्या.